जी वर होऊ शकते. आता हे झाड आधीच वाळून गेलं. काय आहे याच्यात? बुरशी लागली आहे झाडाला, हे दिसते. हे मशीन मधूनच फेकल्या जाईल बाहेर. हे बघा, हे पूर्णपणे शेंगाची अशी पूर्णपणे वाढ झालेली नाही. झाड पिवळं झालं, परंतु हे बघा ठस नाही भरलेली आहे. पोचटात हे शेंगा. म्हणजे ह्या वर्षी जर शासनानं 500 रुपये वाढवूनही दिले भाव सोयाबीनला, तरी उत्पन्नात येणार नाही. तिथे आपण 500 रुपयानं घाटा खाऊ. 500 रुपयाचं उत्पन्न 1 क्विंटल मागे कमी होईल. आणि पुन्हा शेतामध्ये माती येईल त्या सोयाबीनमध्ये. जमिनीत ओलावा असल्यामुळं काय झाडं उफळून येतील. त्यात मशीनमधून काढताना त्याच्यामध्ये माती होईल. तिकडे व्यापारी आपल्याला मारते. मग तो भावानं आपल्याला 200-300 रुपये कमी न मागते. म्हणजे वाढवलेले जेवढे रुपये आहे तेवढे इकडे जाते. काय भाव पडते आपल्याला, हे सारी गदा शेतकऱ्यावरच येत असते. बाकी काही नाही. आपल्याजवळून 4000च्या आतमध्ये सोयाबीन घेणे, नंतर तिकडे वाढते, व्यापाऱ्याचा फायदा होते. आणि तेच तेल आपण पहा बरं, आपणच पिकवलेलं तेल आपण काय भावानं घेतो. अशी गंमत आहे शेतकरी मित्रांनो सगळी ती. अजूनही 2-3 दिवस पाण्याचे सांगितलेलेच आहे. ठीक आहे तर मित्रांनो, मी दिलेल्या माहितीबद्दल कमेंट्स करा. काही प्रश्न असतील तर विचारा. लाईक करा. शेतमाऊली 10 या चॅनलला सबस्क्राईब करा.